नमस्कार, मी सी.ए. रोहन रमाकांत पिंगळे. माझ्या सी.ए. रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ डे 51ला. आणि जसं मी म्हणालो, आजपासून आपण आपल्या मेडिटेशन व्हिडिओमध्ये काही चिंतनात्मक विषयसुद्धा घेणार आहोत. पण आपलं पूर्ण मेडिटेशन झाल्यानंतर आपण त्यावर थोडीफार चर्चा करणार आहोत. प्रत्येक दिवशी काही ना काहीतरी एक विषय असेल आणि त्या विषयावर आपण थोडंफार चिंतन करणार आहोत. तर सुरुवात करूया पहिले आपल्या मेडिटेशन व्हिडिओला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मित हास्य. आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलंत, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचा आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला तुम्ही जे काही शिकवलंत, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. धरणी माता, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा येत आहे, सकारात्मक विचारही येत आहेत. मी सुखी आहे, खूप आनंदी आहे आणि यशस्वीही आहे. मी सर्वांना सुख, आनंद, सकारात्मक विचार, ऊर्जा देऊ शकत आहे. मी प्रसन्न आहे आणि या सर्वामध्ये मला ही पूर्ण युनिवर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिवर्सचे मनापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. आणि आता आपण थोडा वेळ भ्रामरी प्राणायाम करूया, ज्याने आपली स्मरणशक्ती वाढायला मदत होते. दोन्ही अंगठ्यांनी कान बंद करायचे आहेत आणि ओंकार जप करायचा आहे.
सावकाश डोळे उघडायचे आहेत आणि आता आपण मारुती स्तोत्र म्हणूया. श्री मारुती स्तोत्र. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती वनारी अंजनी सूता रामदूता प्रभंजना महाबळी प्राणदाता सखळा उभे बळे सौख्यकारी दुःखहारी दूत वैष्णव गायका दीनानाथा हरे रूपा सुंदरा जगंतांतरा पाताल देवता हंता भव्य सिंदूरलेपना लोकनाथा जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परितोषका ध्वजांगे उचली बाहो आवेश लुटला पुढे काळाग्नी काळा रुद्राग्नी देखता कापती बहे ब्रह्मांडी मायलिने नो आवळे दंतपंगती नेत्रांगणी चालिला ज्वाळा भृगडी दाढीला बळे पुच्छते मोडेले माता किरडी कुंडले बरी सुवर्णकडी कासोटी घंटा किंकिर नागरा ठकारे पर्वता ऐसा नेट कासड पातळू चपळांग पाहता मोठे महाविद्युल्लते परी कोटीच्या कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मंद्रांद्री सारिका द्रोणू क्रोधे उत्पाटीला बळे आणीला मागुती नेला आला गेला मनोगती मनासी दाखिले मागे गतीसी तुळना नसे अनुपासोनी ब्रह्मांडा एवढा होत जातसे त्यासी तुना कोठे मेरू मांदार दाकोटे ब्रह्मांडा भोवते वेडे वज्रपुच्छे करू शके त्यासी तुना कैची ब्रह्मांडी पाहता नसे आरक्त देखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्य मंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्र पौत्र समग्रही पावती रूपविद्यादी स्तोत्र पाठे करोणिया भूतप्रेत संबंधादी रोग व्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे दर्शने हे धरा 15 श्लोकी लाभली शोभली बरी दृढदेहो निसंदेहो संख्या चंद्रकळा गुणे रामदासी अग्रगणू कपिकुळासी मंडनु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोषनासती इति श्री रामदासकृत संकट निरसन मारुति स्तोत्र संपूर्णम. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल तेरा भी मंगल सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे. सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा. थँक यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईफ. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगण्याला दिल्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रूली ब्लेस्ड, ट्रूली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद.
आणि आज आपल्या चिंतनाचा विषय आहे वाचन. हो, आपण काय वाचतो किंवा आपण वाचतो की नाही, इथून सुरुवात आहे. लक्षात घ्या, आपण वाचलं पाहिजे आणि वाचतानाही काय वाचतो हेही खूप महत्त्वाचं आहे. आता तुम्ही म्हणाल वाचन का? तर वाचनामुळे आपली एकाग्रता वाढते, आपल्याला दुसऱ्यांबद्दल माहिती कळते, त्यांनी त्यांचं आयुष्य कसं जगलं हे आपल्याला कळतं. त्याचा आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये, आपल्या जीवनामध्ये आपल्याला जगताना खूप फायदा होतो. त्यांनी त्यांचे प्रश्न कसे सोडवले, त्यांना काय प्रश्न पडले होते, असं व्यक्तिमत्व आपल्याला पूर्णपणे समजून मिळवतं वाचनामुळे. कारण काय होतं, ती पूर्ण व्यक्ती आपण त्यांना कधी भेटू शकत नाही. समजा आपल्या याच्यामध्ये जर ते खूप आधी होऊन गेले असतील तर. पण पुस्तकामुळे आपल्याला ती व्यक्ती प्रत्यक्ष भेटते, आपण त्यांच्या आयुष्यात पूर्ण डोकावू शकतो आणि ते फार महत्त्वाचं आहे. कारण का चांगल्या चरित्रात्मक पुस्तकं जर आपण वाचली तर आपण आपलं आयुष्य घडवू शकतो आणि आयुष्य घडण्यामध्ये ह्या वाचनाचा खूप खूप महत्त्वाचा भाग आहे. आणि म्हणूनच तर म्हणतात वाचाल तर वाचाल, आणि वाचलं पाहिजे. आणि वाचनामध्येही आध्यात्मिक वाचन हे झालं पाहिजे. आता बरेच जण म्हणतात की यस, म्हातारा आम्ही म्हणजे रिटायर्ड लाईफमध्ये हे करू, आता आम्ही खूप बिझी आहोत. तुम्ही कशामध्ये बिझी आहात हे तुम्ही स्वतः पाहायचं आहे. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे आपण कशामध्ये बिझी आहोत. आजकालचं डिजिटल सोशल युग, ह्यामध्येच आपण आपला बराचसा वेळ हा वाया घालवतो आहे आणि आपण त्याला म्हणतो आहे आपण बिझी आहोत. आणि आध्यात्मिक वाचन हे म्हातारपणी करण्याची गोष्ट नाही आहे. ही आध्यात्मिक वाचन तुम्ही जेवढ्या लवकर तुमच्या आयुष्यामध्ये आणाल ना, ते खूप महत्त्वाचं आहे. त्याचा खूप फायदा होतो आपल्याला. म्हणजे एक मी म्हणतो, आपलं कुठल्याही आयुष्यामधल्या कुठल्याही गोष्टीसाठी प्रगती जर तुम्हाला करायची असेल कुठल्याही बाबतीमध्ये, तर आध्यात्मिक वाचन ह्यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या कुठल्याही गोष्टीमध्ये प्रगती साधू शकतात. आणि ती प्रगती एवढी उत्तम असेल की खरंच, आणि ही मी स्वतः अनुभवतो आहे. आध्यात्मिक वाचनाची आवड, हे बघा, पहिले असं असेल की वाचनाची आवड पहिले तुम्हाला कशी निर्माण करायची आहे, तर तेच की तुम्ही सुरुवात करायला हवी. तुम्हाला जे आवडतं त्या अनुषंगाने करा. एखादं पान वाचा, एखादा पॅरा वाचा, पण रोज करायचा प्रयत्न करा, तर ती सवय लागेल. वयाच्या मला वाटतं मी 20-21 वर्षाचा, मलाही अशी काही अवांतर वाचनाची आवड नव्हती म्हणण्यापेक्षा ते होतही नव्हतं. एक घरामध्ये पेपर येत होता तेव्हा, नवा काळ हा जो पेपर होता आमच्या घरी वडिलांनी लावला होता, ते मी वाचायचो तेवढंच. आणि बाकी तर मग फक्त अकॅडमिकली जे वाचन व्हायचं तेच, पण अवांतर वाचन काही नव्हतं. पण उलट मी ग्रॅज्युएट झाल्यानंतर जेव्हा मी आपलं नोकरीला वगैरे लागलो त्यावेळी, त्याच्यानंतर अवांतर वाचनाची एक लायब्ररी जॉईन केली आणि सुरुवात केली, करून तर बघूया. आणि मग जी काय आवड लागली वाचनाची, ती आजतागायत आहे. म्हणजे गेली 18 वर्ष मी वाचतो आहे वेगवेगळ्या याचं वाचन. मग त्याच्यानंतर वाचनामध्ये पहिलं मग तुमचा कल तुम्हाला कळू लागतो. मग मला ते मोटिवेशनल, स्पिरिच्युअल वाचायची आवड लागली, आध्यात्मिक वाचन करायची आवड लागली. आणि त्याच्यातून खूप फायदे होतात. आपल्या आयुष्यातला जगण्याचा मार्ग तुम्ही असा इकडे तिकडे शोधताना तो त्यात आहे, तो तुम्हाला मिळेल. त्यामुळे वाचलं गेलं पाहिजे. तर आजचा हा आपला विषय पहिला हाच होता की त्याच्यावर आपल्याला चिंतन करायचं होतं. आणि आपण प्रयत्न केला आहे वाचन ह्या याच्याबद्दल, की वाचलं गेलं पाहिजे, ते खूप खूप महत्त्वाचं आहे. तर मी इथेच थांबतो.
आपण पुन्हा एकदा आपल्या उद्याच्या मेडिटेशन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयावरती चिंतन करूया. आपलं रेग्युलर मेडिटेशन तर आपण करायचंच आहे आणि असाच, आणि तुम्हाला कुठला विषय वाटत असेल की ज्या विषयावरती आपण चर्चा चिंतन केलं पाहिजे, तर नक्की त्याबद्दल कमेंट करा. म्हणजे आपण त्याच्यावरही चिंतन करू, बोलू. पुन्हा भेटूया उद्या. तोपर्यंत नमस्कार.